एक मुलगी होती जिचे केस विस्कटलेले होते, गाल लालसर झालेले होते. जणू काही कोणीतरी तिला जोरात चापट मारलेली असावी. ती धावतच कुठेतरी जात होती. इतक्यात तिचा पाय घसरतो आणि ती पडणारच असते. तेवढ्यात कुणीतरी तिला सावरून घेतं. जेव्हा ती मुलगी पाहते तेव्हा समोर एक मुलगी उभी असते. ती मुलगी तिला सरळ उभी करते आणि विचारते, तू अशा प्रकारे का पडत होतीस? पण त्याआधीच मागून एक मुलगा येतो. त्याला पाहता क्षणी पहिली मुलगी घाबरून दुसऱ्या मुलीच्या मागे लपते. ती म्हणते, प्लीज मला याच्यापासून वाचव. दुसरी मुलगी त्या मुलाकडे पाहून म्हणते, दिसायला तर चांगल्या घरातून वाटतोस, मग एका मुलीसोबत असं वागायचं कारण काय? मुलगा म्हणतो, माझ्या वाटेत येऊ नकोस, खूप पश्चाताप करशील. मुलगी थेट उत्तर देते, तुला कोणताही हक्क नाही की तू कोणत्याही मुलीला त्रास द्यावा. मुलगा म्हणतो, मला कुणासोबतही काही करायला कोणाची परवानगी घ्यायची गरज नाही. मुलगी म्हणते, तू अत्यंत उद्धट आणि बेशिस्त माणूस आहेस. त्या बिचारा मुलीला किती घाबरवलंयस तू. मुलगा म्हणतो, सो वॉट, हिला तर याहून वाईट व्हायला हवं. मी तर शांतपणे तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला, पण ही मुलगी आपली लायकी विसरू लागली होती. इतकं बोलून तो मुलगा पहिल्या मुलीचा हात पकडतो आणि तिला ओढून नेण्याचा प्रयत्न करतो. तेव्हाच दुसरी मुलगी त्याच्या कानाखाली जोरात थप्पड मारते. थप्पड बसल्यावर काही क्षण तिथे शांतता पसरते. त्या मुलाच्या डोळ्यात प्रचंड राग असतो. तो काही बोलण्याआधीच पहिली मुलगी तिथून पडून जाते. दुसरी मुलगीही तिथून निघू लागते, पण तेवढ्यात तो मुलगा तिचा हात पकडतो आणि रागाने तिला आपल्याकडे ओढतो. आपल्या लालबुंद डोळ्यात तिच्या हिरव्या डोळ्यात नजर घालून तो म्हणतो, आरव कपूर, 2 चुका माफ करतो. पहिली चूक तू मला थप्पड मारून आधीच केली आहेस. दुसरी चूक ती होईल जेव्हा तू माझ्या नजरेसमोर येशील. त्यामुळे ज्याच्यावर तू श्रद्धा ठेवतेस त्या देवाला प्रार्थना कर की तू आरव कपूरच्या नजरेसमोर पुन्हा कधी येऊ नकोस. इतकं बोलून तो तिचा हात झटकतो. तेवढ्यात त्याचा ड्रायव्हर गाडी घेऊन येतो आणि तो गाडीत बसून तिथून निघून जातो. इकडे ती मुलगी खूपच रागावलेली असते. तिच्या मनात येतं की त्या मुलाचं डोकंच फोडावं, पण ती स्वतःला शांत करत ऑफिसकडे निघते, कारण आज तिचा पहिला दिवस असतो. ती एक मोठ्या बिल्डिंगसमोर येते. एक नजर त्या बिल्डिंगकडे पाहते आणि मग आत प्रवेश करते. ती वर दुसऱ्या मजल्यावर जाते. परवानगी घेऊन आत शिरते. समोर थोडासा वयस्कर माणूस बसलेला असतो. त्या माणसासमोर एक मुलगा बसलेला असतो. तो मुलगा मागे वळतो आणि ती मुलगी दिसताच त्याच्या चेहऱ्यावर एक हलकी स्माईल येते. तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून तो आरवच असतो. आरवला पाहताच त्या मुलीला प्रचंड राग येतो, पण ती आपला राग आवरून समोर बसलेल्या माणसाकडे जाते. तेवढ्यात आरव समोर बसलेल्या माणसाला म्हणतो, मिस्टर चौधरी, तुम्ही आत्ताच या मुलीला ऑफिसमधून काढून टाका. हे ऐकताच मिस्टर चौधरी एक शब्दही न बोलता त्या मुलीला ऑफिस सोडायला सांगतात. ती मुलगी आश्चर्याने मिस्टर चौधरींकडे बघते. काही बोलायच्या आतच तिच्या हातात राजीनाम्याचं पत्र दिलं जातं. ती मुलगी कधी मिस्टर चौधरीकडे बघते तर कधी आरवकडे. आरव एक कटाक्ष टाकून ऑफिसमधून बाहेर निघून जातो. ती मुलगी रागाने त्याच्या मागे जाते, त्याला थांबवते आणि विचारते, तू असं का केलंस? आरव शांतपणे म्हणतो, माझा मूड झाला म्हणून केलं. हे ऐकताच त्या मुलीला प्रचंड राग येतो आणि ती त्याला एक जोरात थप्पड मारते आणि तिथून निघून जाते. पुढच्या दिवशी आरव आपल्या ऑफिसच्या कॅबिनमध्ये खुर्चीवर बसलेला असतो. तेवढ्यात त्याचा असिस्टंट येतो आणि म्हणतो, सर, मी तुमची पर्सनल असिस्टंट फायनल केली आहे. सगळं व्यवस्थित चेक केलं आहे. ती आजपासून जॉईन करत आहे. आरव काहीच बोलत नाही. तेवढ्यात दरवाजावर टकटक होते. एक मुलगी आत येते. आरव मागे वळून खुर्चीत बसलेला असतो. ती मुलगी नम्रपणे म्हणते, गुड मॉर्निंग सर, आय एम कायरा मिश्रा. आरव मागे वळतो आणि तिच्याकडे पाहतो. समोर उभी असलेली ती मुलगी असामान्य सुंदर असते. कुणीही तिला पाहून तिला मिळवायची इच्छा ठेवेल, पण तिच्यातली सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे तिचे डोळे. खोल हिरव्या रंगाचे डोळे, जे कुणालाही मंत्रमुग्ध करू शकतील. कायरा आरवकडे पाहताच रागाने लालबुंद होते आणि म्हणते, तू? आरव म्हणतो, जी. ही कोणती टोन आहे तुमची? कायरा रागाने म्हणते, तू इतकं गोळगोळ बोलतोयस कसा? आरव शांतपणे उत्तर देतो, तुम्ही काय बोलताय हे मला काही समजत नाही आहे. कायरा म्हणते, ही तुमची रिक्वेस्ट वगैरेची भाषा तुमच्या तोंडून शोभत नाही. मी ही नोकरी आत्ताच सोडते आहे. आरव म्हणतो, अरे नोकरी सुरूही केली नाही आणि तुम्ही सोडताय?
तेवढ्यात आरवचा असिस्टंट कायराकडे वळून म्हणतो, मिस कायरा, तुम्ही माझ्यासोबत चला, मी तुम्हाला समजावतो. आरवचा असिस्टंट कायराला बाहेर नेतो आणि समजावतो, मिस कायरा, काल जे काही घडलं ते मी पाहिलं. तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहात, पण सर तसे मुळीच नाहीत. कायरा म्हणते, तुम्हीही तिथेच होतात ना? काल काय वागणूक दिली तुमच्या सरांनी त्या मुलीला, तरीही तुम्ही मला समजावत आहात? असिस्टंट म्हणतो, बघा मिस कायरा, सरांना मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे. कायरा म्हणते, काय? असिस्टंट म्हणतो, हो, सरांना लहानपणापासूनच हा डिसऑर्डर आहे. आधी कुणालाच माहीत नव्हतं. सरांच्या आईवडिलांनाही काही वर्षापूर्वीच समजलं. सध्या त्यांचे उपचार सुरू आहेत, पण कधीकधी त्यांना असा अटॅक येतो की ते पूर्णपणे दुसऱ्याच व्यक्तीसारखे वागायला लागतात. अगदी त्यांच्या मूळ स्वभावाच्या विरुद्ध वागतात आणि तेव्हा ते खूपच वाईट वागतात. पण थोड्या वेळानंतर जेव्हा ते नॉर्मल होतात तेव्हा त्यांना काहीच आठवत नाही. कायरा म्हणते, ओ, आय एम सॉरी, मला खरंच माहीत नव्हतं. काही वेळाने कायरा आणि आरवचा असिस्टंट पुन्हा कॅबिनमध्ये येतात. कायरा आरवची माफी मागते. आरव तिला माफ करतो. कायरा त्याला त्याचे शेड्यूल समजावते आणि आपल्या कामाला लागते. आरव अधूनमधून तिच्याकडे पाहतो. आजचा दिवस कायरासाठी खूप छान गेलेला असतो. अशाच काही दिवसात आरव कायरासोबत खूप चांगला वागायला लागतो. कायरालाही आरवचा स्वभाव खूप आवडायला लागतो. 3 महिन्यांनंतर अशाच प्रकारे 3 महिने उलटून गेले होते. आता कायराच्या मनात आरवबद्दल असलेले गैरसमज दूर झाले होते. तिला आता आरवचा स्वभाव खूपच आवडू लागला होता. आरवच्या कॅबिनमध्ये आरव म्हणतो, कायरा, या काही फाईल्स आहेत, एकदा चेक करून बघ. कायरा फाईल्स घेते आणि तपासायला लागते. 1-2 तास काम झाल्यावर आरव म्हणतो, कायरा, उद्या आपल्या कंपनीला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे ग्रँड पार्टी ऑर्गनाईज करायची आहे, तर तू ती करशील का? कायरा म्हणते, हो सर, नक्कीच. पुढच्या दिवशी कायरा त्या रिसॉर्टवर पोहोचते जिथे पार्टी होणार असते. ती सकाळपासून सजावट आणि अरेंजमेंट बघत असते, कारण संध्याकाळी खूप लोक येणार असतात. कायराने आणि तिच्या टीमने खूप सुंदर व्यवस्था केली होती. संध्याकाळ होते आणि पाहुणे एकामागोमाग येऊ लागतात. दिल्लीतील प्रसिद्ध बिझनेसमॅन, ॲक्टर्स, सिंगर्स, डान्सर्स वगैरे सर्व उपस्थित असतात. आरव सर्वांना अटेंड करत असतो. सगळे आपापल्या गप्पांमध्ये व्यस्त असतात. तेव्हाच आरवचं लक्ष कायराकडे जातं. तिने एक सुंदर हिरव्या रंगाची ड्रेस घातलेली असते. तो तिच्याजवळ जातो. आरव म्हणतो, थँक्यू कायरा, इतकं छान अरेंजमेंट केल्याबद्दल. आणि पार्टी एन्जॉय करते आहेस ना? कायरा म्हणते, थँक्यू सर. आणि हो, पार्टी खूपच छान आहे. तेवढ्यात आरव एका वेटरला बोलावतो. त्याच्याकडून 2 ज्यूसचे ग्लास घेतो. एक कायराला देतो आणि स्वतःही प्यायला लागतो. दोघं थोड्या गप्पाही मारायला लागतात. तेवढ्यात थोड्याच अंतरावर एक बाई, एक पुरुष आणि त्यांच्यासोबत एक मुलगी, तिघंही आरव आणि कायराकडे पाहत असतात. मुलगी म्हणते, मला वाटतं काहीतरी आहे या दोघांमध्ये. बाई म्हणते, मलाही तसं वाटतं, काहीतरी खास आहे. पुरुष म्हणतो, मला तर खूप काही वाटतंय. मुलगी म्हणते, मम्मा, किती छान होईल ना जर आरव भाऊने तिच्याशी लग्न केलं आणि तिला माझी वहिनी बनवलं, तर माझे सगळे फ्रेंड्स माझ्यावर जेलसी करतील. बघ ना किती सुंदर आहे ती. बाई म्हणते, बरोबर बोलतेस, दोघं एकत्र किती छान दिसतात. अगदी असं वाटतंय की दोघं एकमेकांसाठीच बनले आहेत. बस, माझा आरव तिला त्याची वधू बनव, मग विचार कर, आपली नातवंड किती गोड असतील. पुरुष म्हणतो, अगं, इतक्या पुढचं काय विचार करता, आधी ते एकमेकांना आवडू तरी देत ना. मुलगी म्हणते, मला तर पूर्ण खात्री आहे की भैया तिला पसंत करतातच. बाई म्हणते, आणि ती आहेच इतकी गोड, कोणालाही ती आवडेलच. बस तिने आरवला पसंत करावं. हे तिघं म्हणजेच आरवचे वडील आनंद कपूर, त्याची आई संध्या आणि आरवची लहान बहीण पाखी होते. सगळे पार्टीमध्ये मस्त एन्जॉय करत असतात. आरव पाहुण्यांना अटेंड करत असतो. कायरा अरेंजमेंट्स बघत असते आणि एन्जॉयही करत असते. अशाच गोड आठवणींसह ती पार्टी संपते. पुढच्या सकाळी सकाळी जेव्हा कायराचे डोळे उघडतात तेव्हा तिचं डोकं खूप जड वाटत असतं. ती डोकं धरते. तिला आपले कपडे अस्ताव्यस्त, केस विस्कटलेले जाणवतात. डोकं ठणकत असतं. ती इकडे तिकडे बघते आणि स्वतःला एका अपरिचित जागी पाहून गोंधळून जाते. ती पटकन आपले कपडे व्यवस्थित करते.
तेवढ्यात तिचं लक्ष बाजूला पडलेल्या पांढऱ्या शर्टकडे जातं. कायरा म्हणते, मी इथे कशी आले आणि हा शर्ट कुणाचा आहे? तेवढ्यात तिच्या कानात एक ओळखीचा आवाज येतो. आरव म्हणतो, माझा आहे तो शर्ट. कायरा चमकून नजर फिरवते आणि रूममधल्या सोफ्यावर पाहते. तिच्या डोळ्यांमध्ये आश्चर्य पसरतं. समोर आरव एखाद्या महाराजासारखा बसलेला असतो. त्याने शर्ट घातलेला नसतो. त्याच्या हातात वाईनचा ग्लास असतो, जो तो कायराकडे पाहत पीत असतो. कायरा गोंधळून म्हणते, सर तुम्ही, मी इथे कशी? आरव हसत म्हणतो, सरप्राईज कसं वाटलं? कायरा म्हणते, सरप्राईज म्हणजे काय? आरव म्हणतो, किती भोळी आहेस तू, अजूनही समजलं नाही? आरव उठतो आणि कायराच्या जवळ येतो. तिच्या बेडवर बसतो. आरव म्हणतो, काल रात्री आपल्या दोघातले सगळे अंतर मिटले बघ. आरव फोनवर फोटो दाखवतो, ज्यामध्ये कायरा त्याच्या कुशीत झोपलेली असते. दोघं एकमेकांच्या खूप जवळ दिसतात. कायराच्या डोळ्यात अश्रू येतात. ती आरवकडे पाहत म्हणते, तुम्ही माझ्यासोबत असं का केलं? आरव थंडपणे म्हणतो, खरंच माहीत नाही तुला? बरं मीच सांगतो. आठवतं का काही महिन्यांपूर्वी तू मला एकाच दिवशी 2 थापड मारली होतीस? कायरा म्हणते, पण तुम्हाला तर मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे ना? आरव हसून म्हणतो, ओह कायरा, खरंच किती भोळी आहेस, अजूनही समजलं नाही? हे सगळं एक नाटक होतं. मला काही आजार नाही आहे, फक्त तुझ्यावर सूट घ्यायचा होता. कायरा धक्का बसलेलं म्हणते, नाटक? तू किती घृणास्पद आहेस. केवळ एका बनावटी सोडासाठी माझ्यासोबत असं वागलास. आरव म्हणतो, वेल, तू माझा खराखुरा घृणास्पदपणा अजून बघितलाच नाहीस. कायरा म्हणते, तुझ्यासारखा नीच माणूस मी कधीच पाहिला नाही. आरव हसत म्हणतो, आणि पाहशीलही नाही, कारण मी एकमेव आहे असा. कायरा त्याला थप्पड मारण्यासाठी हात उचलते, पण आरव तिचा हात अडवून तिला स्वतःकडे ओढतो. आरव म्हणतो, ना, ही चूक पुन्हा करू नकोस. पहिल्या आणि दुसऱ्या थप्पडचा परिणाम तू पाहिलासच. आता तिसऱ्या थप्पडचा परिणाम काय होईल याचा विचार तरी कर. हे म्हणत तो कायराला ढकलतो आणि कायरा पलंगावर पडते. आरव एक नजर तिला टाकून आपला शर्ट उचलतो. तो घालतो आणि तिथून निघून जातो. दुसऱ्या दिवशी आरवचं कॅबिन. आरव आपल्या चेअरवर महाराजासारखा एक पाय दुसऱ्या पायावर ठेवून बसलेला असतो आणि फक्त कायराकडे पाहत असतो. कायरा मात्र बेबसपणे समोर ठेवलेल्या कागदांकडे बघत उभी असते. खूप वेळ शांतता असते. आरव खवखवीत आवाजात म्हणतो, जर तुझं त्या कागदांकडे बघणं संपलं असेल तर पटकन त्यावर साईन करून टाक. कायरा म्हणते, मी असं कसं साईन करू? काय लिहिलं आहेस तू त्यात? मला काही माहीत नाही. आरव म्हणतो, एवढा वेळ तू तिथे मूर्तीसारखी उभी आहेस, त्यापेक्षा पेपर्स उचल आणि वाच. वाचता येतं ना तुला? कायरा एक कटाक्ष त्याच्याकडे टाकते आणि कागद उचलून वाचू लागते. वाचल्यानंतर ती संतापलेली असते आणि आरवकडे रागाने बघते. आरव मात्र खोटं असतो. कायरा म्हणते, ही काय बकवास आहे? मी असं काहीच करणार नाही. तू माझ्यासोबत जे केलं ते झालं, पण आता तू मला यावर साईन करायला लावतोयस. मी काही साईन करणार नाही. मी तुझ्या विरोधात पोलिसात तक्रार करीन. आरव शांतपणे पण कटाक्षाने म्हणतो, धमकी? ती आरव कपूरला? चालेल, जा, तो दरवाजा आहे. जा पोलिसात तक्रार कर. त्यानंतर माझं काही होणार नाही. कोणतेही पोलीस माझं काही वाकडं करू शकत नाहीत, कारण माझ्याकडे पैसा आहे जो सगळं काही विकत घेऊ शकतो. पण त्यानंतर तुझं काय होईल ते मलाही माहीत नाही. कायरा म्हणते, तू इतका घृणित कसा असू शकतोस? तुझ्यात माणुसकी नावाची काही गोष्ट आहे की नाही, एखाद्याच्या आयुष्यात इतकं वाईट करून? आरव थंडपणे म्हणतो, ओ प्लीज, तुझे हे लेक्चर कुठे दुसरीकडे जाऊन दे. माझ्याकडे तुझ्यासाठी वेळ नाही. उलट तू खूप माझा वेळ वाया घालवलास. शांतपणे या पेपर्सवर साईन करून टाक. कायरा ठामपणे म्हणते, मी या पेपर्सवर साईन करणार नाही. इतकं बोलून कायरा संतापाने दरवाजाकडे वळते, पण तेवढ्यात आरवचा आवाज तिच्या कानावर येतो. आरव थंड धमकी देत म्हणतो, ऐकलंय तुझ्या पप्पांना हार्टचा आजार आहे ना? आणि जर कोणी तुझ्या आणि माझे ते फोटोज त्यांच्यापर्यंत पोहोचवले तर काय होईल बरं? तुझ्यावरील त्यांचा विश्वास उडेल, नाही का? आणि जर मी तेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले तर? माझं काहीच नाही जाणार, कारण मी सगळ्यांना सांगेल की तूच माझ्या मागे लागलेली होतीस. आणि जेव्हा मी तुला नकार दिला तेव्हा तू मला झोपेच्या गोळ्या दिल्या आणि हे फोटो काढले.
लोक माझ्यावर विश्वास ठेवतील कारण माझ्याकडे पैसा आहे, पण तुझ्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. त्यानंतर तुझ्या आईवडिलांची जी बेइज्जती होईल तिचं काय? कायरा थांबते. ती वळते आणि हतबलतेने त्या पेपर्सकडे आणि स्वतःकडे पाहते. कायरा ओरडून म्हणते, ठीक आहे, मी या पेपर्सवर साईन करीन, पण त्याच्या बदल्यात तू ते फोटोज कुणालाही दाखवणार नाहीस. आरव म्हणतो, ओके देन, साईन इट. कायरा पेन उचलते आणि पेपर्सवर साईन करते. ती साईन करताच आरव पेपर्स उचलतो, एक नजर टाकतो आणि मग आपल्या चेअरवरून उठतो. तो कायराच्या जवळ येतो. आरव हसून म्हणतो, तू नीट वाचले ना हे पेपर्स? यात लिहिलं आहे पुढच्या 1.5 वर्षासाठी तू ही नोकरी सोडू शकत नाहीस आणि या 1.5 वर्षात मी जे सांगेल ते तुला ऐकावंच लागेल. जर तसं केलं नाहीस तर त्या फोटोंसह काय करायचं ते मला विचारावंही लागणार नाही. आरव आता कटाक्षाने म्हणतो, तुला माझं प्रत्येक म्हणणं ऐकावं लागेल. तुझ्या आयुष्यातला कोणताही निर्णय माझ्या मर्जीशिवाय घेता येणार नाही. शॉर्टमध्ये पुढचे 1.5 वर्ष मी तुला विकत घेतलंय. मी तुझा ओनर आणि तू माझी गुलाम. आरव थोडा शांत होत म्हणतो, चल आजचा दिवस तुला आराम देतो. घरी जा आणि उद्या अगदी 10 वाजता माझ्या कॅबिनमध्ये मला तू दिसली पाहिजेस. नाऊ गेट लॉस्ट. आणि हो, तुझा राजीनामाही सोबत घेऊन ये. आरव कायराकडे पाहत म्हणतो, तुझं हे शेड्यूल वगैरे समजवण्याचं बोरिंग काम नंतर कर. आधी माझ्यासाठी कॉफी घेऊन ये. कॉफी विथ लिटल बिट ऑफ कोको आणि विदाऊट शुगर. कायरा रागाने कटाक्ष आरवकडे टाकते आणि कॉफी आणायला निघून जाते. काही वेळानंतर कायरा कॉफीचा मग आरवच्या डेस्कवर ठेवते. आरव उद्धटपणे म्हणतो, एक्सक्यूज मी, मॅनर्स नावाची काही गोष्ट आहे का तुझ्यात? बॉसच्या कॅबिनमध्ये कुणीही सरळ आत येत नाही. आधी परवानगी घेऊन ये. कायरा मग उचलते आणि दरवाजापर्यंत जाते. कायरा म्हणते, मे आय कम इन सर? आरव हसत म्हणतो, गुड. आता हेच वाक्य 10 वेळा रिपीट कर, म्हणजे पुढच्या वेळेस लक्षात राहील. कायराचा राग उकळतो, पण ती नाईलाजाने 10 वेळा ते वाक्य म्हणते. आरव म्हणतो, आता ही कॉफी थंड झाली आहे, जा परत एक नवीन घेऊन ये. कायरा राग गिळून परत कॉफी बनवायला जाते. थोड्या वेळाने परत येते. कायरा म्हणते, मे आय कम इन सर? आरव म्हणतो, येस. कायरा कॉफी देते. आरव एक सिप घेतो. आरव तिरस्काराने म्हणतो, तू खरंच काहीच कामाची नाहीस. इतकी साधी कॉफी नीट करता येत नाही तुला? जा पुन्हा करून घे. जोपर्यंत मला परफेक्ट कॉफी नाही मिळत तोपर्यंत करत राहा. कायरा अजून एकदा कॉफी बनवते आणि आणते. आरव म्हणतो, कोकोचा टेस्ट कुठं आहे? कायरा पुन्हा कॉफी बनवते. आरव म्हणतो, ही तर जरा जास्तच गरम आहे, थोडी थंड करून आण. कायरा 2 मिनिटांनी परत कॉफी देते. आरव म्हणतो, आता ही जास्तच थंड झाली आहे, जा. कायरा पुन्हा कॉफी बनवते. आरव तिरस्काराने म्हणतो, तू काही नाही, फक्त माझ्या कंपनीचं दूध आणि कॉफी वाया घालवतेस. आज माफ केलं, पण उद्यापासून मला परफेक्ट कॉफी पाहिजे. काही वेळाने कायरा टेबलावर बसून काम करत होती. आरव म्हणतो, उठ आणि ये, माझे पाय दाब. कायरा धक्क्याने म्हणते, काय? आरव म्हणतो, कानात मातीचं तेल टाकलंस का? ऐकलं नाही काय मी म्हटलो? कायरा म्हणते, मी असं काहीच करणार नाही. आरव म्हणतो, अच्छा, काही हरकत नाही. तू माझे पाय नको दाबूस, मला फक्त एक बटन दाबायचं आहे आणि त्यानंतर काय होईल हे तुला माहीतच आहे. कायरा स्वतःच्या परिस्थितीचा एक खोल श्वास घेते आणि मग हळूहळू खाली बसते आणि हलक्या हाताने आरवचे पाय दाबायला सुरुवात करते. आरव मनात म्हणतो, नक्कीच सुंदर आहेस तू, पण अशा सौंदर्याचा काय उपयोग? शेवटी दाबतेस तर आरव कपूरचेच पाय. सुमारे 10 मिनिटांनंतर आरव म्हणतो, बस झालं. माझं दुखणं तर काही कमी झालं नाही, उलट या 10 मिनिटात तू मला इरिटेट केलंस. खरंच तुला एक पायही दाबायला येत नाही? आरव म्हणतो, एक काम कर, समोर जी फाईल सेल्फ आहे ना, त्यातून सगळ्या फाईल्स काढ आणि ती सेल्फ 2दा स्वच्छ कर. मग फाईल्स एक एक करून पुसून जशा होत्या तशाच परत जागेवर ठेव. कायरा फाईल्स साफ करायला लागते. तेवढ्यात आरव कायराचा फोन घेतो. फोन उघडून तिचे कॉन्टॅक्ट्स बघतो. त्यात फक्त 4 कॉन्टॅक्ट्स असतात. एक पप्पा, एक मम्मी, माहिरा आणि एक ड्रॅकुला. आरव ड्रॅकुला नावाच्या नंबरवर क्लिक करतो आणि त्याला समजतं की तो नंबर त्याचाच आहे. त्याला खूप राग येतो. ह्याची हिंमत कशी झाली माझा नंबर ड्रॅकुला नावाने सेव्ह करण्याची? स्वतःचा राग आवरून तो कायराच्या फोनमधली फोटो गॅलरी उघडतो. त्यात एकूण 25 फोटो असतात. 15 स्क्रीनशॉट्स आणि उरलेले 10 तिच्या कुटुंबाचे. यानंतर तो कायराच्या फोनमध्ये सोशल मीडिया ॲप शोधतो,
पण तिच्या फोनमध्ये एकही सोशल मीडिया ॲप नसतो. अर्ध्या तासानंतर कायरा म्हणते, सर, मी शेल्फ साफ केली आहे. आरव उद्धटपणे म्हणतो, हं, म्हणजे एक उपकारच केला माझ्यावर. जर तू साफ केली नसतीस तर कुणीच केलं नसतं का? कायरा काहीच बोलत नाही. आरव म्हणतो, आता तिथे भूतासारखी उभी राहू नकोस. ये आणि माझं डोकं दाब. तसंही तू माझं डोकंच दुखवलं आहेस. कायरा शांतपणे येते आणि आरवच्या खुर्चीच्या मागे उभी राहते. ती त्याचं डोकं दाबायला सुरुवात करते. त्यावेळेस आरवला खूपच बरं वाटतं. कायराच्या डोळ्यांमध्ये कुठलाही भाव नव्हता. काही वेळाने आरव झोपून जातो. अर्ध्या तासाने आरव जागा होतो. तो आजूबाजूला पाहतो तर कायरा फाईल्समध्ये काहीतरी काम करत असते. सुरुवातीला आरव बराच वेळ कायराकडे पाहत राहतो, कारण त्या क्षणी ती अतिशय सुंदर दिसत होती. तिचे केस सारखे तिला त्रास देत होते, पण ती पुन्हा पुन्हा ते मागे करत होती आणि शांतपणे आपलं काम करत होती. आरव हसून म्हणतो, अगं निळ्या डोळ्यांची मुली, तुझं हे काम आता बंद कर. मला माझ्या कर्मचाऱ्यांकडून वेळेपेक्षा जास्त काम करून घेणं अजिबात आवडत नाही. कायरा आरवचं बोलणं समजून घेत घड्याळाकडे पाहते. वेळ जवळपास 7 वाजत आलेले असतात, म्हणून ती आपलं काम थांबवते आणि घरी जायला निघते. कायरा रस्त्यावर चालत म्हणते, देवा, मी कधीच माझ्या आयुष्याबद्दल तक्रार केली नाही. तेव्हाही नाही जेव्हा माझ्या बेस्ट फ्रेंडने माझ्यावर विश्वास ठेवला नव्हता आणि माझ्याशी मैत्री तोडली. तेव्हाही नाही जेव्हा शाळेत सगळ्यांचे मित्र होते पण माझे नव्हते. तेव्हाही नाही जेव्हा मला भोपाळ सोडून इथे यावं लागलं. आणि तेव्हाही नाही जेव्हा चूक माझी नसतानाही लोकांनी मला चुकीचं समजलं. माझा आयुष्यावर काही राग नव्हता. पण आज आयुष्याने मला अशा वळणावर आणून उभं केलं आहे जिथे मी ना लढू शकते ना मागे फिरू शकते. हे उरलेले 1.5 वर्ष कसे जातील? कायरा एक खोल श्वास घेते, डोळे बंद करते, नंतर डोळे उघडून म्हणते, 1.5 वर्षातला 1 दिवस तर गेला. म्हणजे 1 दिवस गेला, मग 1.5 वर्ष पण निघून जातील. XYZ हॉटेल प्रायव्हेट रूममध्ये. आरव म्हणतो, ओके देन, साईन इट. विपुल म्हणतो, ओके मिस्टर आरव, पण साईन करण्याआधी माझी एक अट आहे. आरव म्हणतो, व्हॉट? विपुल म्हणतो, तुमची जी असिस्टंट आहे मिस कायरा, तिला एका रात्रीसाठी मला द्या. त्यानंतर डील तुमची. आरव म्हणतो, ओके. मी बाहेर जातो आणि कायराला रूममध्ये पाठवतो. आरव कायराला रूमच्या बाहेर आणतो. आरव म्हणतो, ए निळ्या डोळ्यांची मुलगी, आत जा. माझी एक फाईल राहिली आहे, ती घेऊन ये. कायरा आत रूममध्ये जाते. आरव बाहेरून दरवाजा लॉक करतो. विपुल कायराचा हात पकडतो. कायरा म्हणते, हे काय करताय तुम्ही? विपुल म्हणतो, तेच जे मला करायचं आहे. कायरा म्हणते, माझा हात सोडा. विपुल म्हणतो, सोडेन, पण आधी ते करू दे ज्यासाठी तुला आत पाठवलं आहे. कायरा हकनात होऊन म्हणते, कशासाठी पाठवलंय मला? विपुल म्हणतो, माझ्यासोबत बेड स्टँडसाठी. कायरा म्हणते, काय बकवास बोलताय? विपुल म्हणतो, तुझ्या बॉसनेच तुला पाठवलंय. आता मी जास्त वेळ वाया घालवू शकत नाही. काही वेळाने आरव दरवाजा उघडतो. विपुल जमिनीवर पडलेला असतो. कायरा रागाने आपले हात झटकत असते. ती रागाने आरवकडे बघते आणि काही बोलायला येते. तेवढ्यात आरव विपुलकडे जातो. आरव थट्टेने म्हणतो, काय रे, मजा आली का मिस कायरासोबत स्टँड करून? विपुल रागाने म्हणतो, हे सगळं तू मुद्दाम केलंस ना? आरव हसत म्हणतो, सत्य सांगायचं तर हो. विपुल म्हणतो, मग मी तुला ही डील नाही देणार. आरव म्हणतो, कोणतीही अडचण नाही. तू नाही दिलीस तरी तुझे डॅड किंवा तुझा मोठा भाऊ ही डील मला नक्कीच देतील. विपुल म्हणतो, मी डॅड आणि भावाला सांगणार आहे तू माझ्यासोबत काय केलं. आरव म्हणतो, शौक आहे तर सांग. आणि जर मी तुझ्याबद्दल तुझ्या डॅडला, जो माझा फार चांगला बिझनेस पार्टनर आहे, सांगितलं तर तुला कंपनीतून बाहेर फेकून दिलं जाईल आणि ती कंपनी तुझ्या मोठ्या भावाला मिळेल, जो माझा खूप जवळचा मित्र आहे. आणि राहिला प्रश्न या डीलचा, तर ती तर माझीच आहे. साईन करून पेपर्स माझ्या ऑफिसमध्ये घेऊन सोडून जा उद्या. आरव विपुलला एक जोरदार लाथ मारतो आणि तिथून निघून जातो. नंतर वळून कायराकडे बघतो. आरव म्हणतो, आता तिथे उभं राहून काय मिळणार आहे तुला? कायरा आरवच्या मागे चालत जाते. दोघं कारमध्ये बसतात. कायरा म्हणते, माझ्या कल्पनेतही नव्हतं की तुम्ही असं काही कराल. आरव म्हणतो, माझीच चूक आहे. कायरा म्हणते, तुम्ही मला त्याच्यासोबत त्या रूममध्ये का बंद केलं? आरव म्हणतो,
कारण विपुल तुझ्यासोबत झोपू इच्छित होता. कायरा अत्यंत रागाने म्हणते, तू खूपच नीच आहेस, फारच नीच. आरव हसत म्हणतो, वेल थँक्यू. दुसऱ्या दिवशी रविवारी आरव आपल्या रूममध्ये बसून कालच्या गोष्टींचा विचार करत असतो. तो कायराला कॉल करतो. कायरा म्हणते, काय आहे? आरव म्हणतो, तुझ्यात सभ्यतेचं नावसुद्धा नाही आहे. कायरा म्हणते, तुझ्यात आहे ना, मग गप्प बस. आरव म्हणतो, तुला नाही वाटत तू खूपच बोलतेस? कायरा म्हणते, आता मला किती बोलायचं हे तुझ्याकडून शिकण्याची गरज नाही. आरव बोलतो, कदाचित तू फोटोंबद्दल विसरत आहेस. ती म्हणते, तू एक. आरव म्हणतो, नीच माणूस आहे. बस हेच ना? होय मी आहे. आय ॲक्सेप्ट. कायरा म्हणते, फोन का केलास? आरव म्हणतो, हेच आठवण करून द्यायला की तू माझे गुलाम आहेस. कायरा म्हणते, फक्त 16 महिन्यांसाठी. आरव म्हणतो, ओ तू तर दिवस मोजून ठेवलेस. पिया? कायराची लहान बहीण पिया रूममध्ये येते. कायरा फोन ठेवते. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.